आपल्याला येथे दिलेल्या राशींपैकी कोणती राशी व्हीच्या तिसऱ्या घातांकाच्या 7व्या मुळाशी सममूल्य आहे हे ठरवायचे आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओ इथेच थांबवा आणि यापैकी कोणती राशी व्हीच्या तिसऱ्या घाताच्या 7व्या मुळाशी समान आहे हे तुम्हाला शोधता येतं का ते पहा. गोष्टी समान आहेत की नाही हे शोधण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांना एकाच सामान्य रूपात आणण्याचा प्रयत्न करणे. तर व्हीच्या तिसऱ्या घातांकाचे 7वे मूळ किंवा व्हीचा घन आणि त्याचे 7वे मूळ, एखाद्या संख्येचं 7वं मूळ काढणं म्हणजे त्या संख्येचा 1/7 घातांक घेणं होय. त्यामुळे हे व्हीचा घात 3 आणि त्याचा घातांक 1/7 याच्याशी सममूल्य आहे. आणि घातांकाच्या नियमानुसार जेव्हा आपण एखाद्या घातांकित संख्येचा परत घातांक घेतो तेव्हा त्या दोन घातांकांचा गुणाकार होतो. म्हणजेच हे व्हीचा घात 3 गुणिले 1/7 असं होईल. हे नक्कीच 3/7 असं येतं. अशा प्रकारे आपण याला विविध रूपात लिहू शकतो. आता यापैकी कोणते पर्याय जुळतात ते पाहूया. व्हीचा घात 3 आणि त्याचा घातांक 1/7 हे रूप आपल्याला इथे आधीच मिळालेलं आहे. त्यामुळे ते नक्कीच सममूल्य आहे. तसंच व्हीचा घात 3/7 हे देखील आपल्याला इथे मिळालेलं आहे. त्यामुळे तो पर्यायसुद्धा नक्कीच समान आहे. आता आपण पुढच्या पर्यायाचा विचार करूया. हे व्हीचा घात 7चे घनमूळ आहे. हे समान असेल का? यावर विचार करण्याची एक पद्धत म्हणजे हे व्हीचा घातांक 1/3 असल्यासारखं आहे. पण थांबा, हे व्हीचा घात 7चे घनमूळ नव्हते, तर हे व्हीचे घनमूळ आणि त्याचा 7वा घातांक असे होते. त्यामुळे व्हीचा घात 1/3 आणि त्याचा घातांक 7 याप्रमाणे हे होईल. म्हणजेच व्हीचा घात 7/3 असे लिहिता येईल, जे व्हीचा घात 3/7 पेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे ज्या किमतीसाठी ही राशी अस्तित्वात आहे त्या सर्व व्हीच्या किमतींसाठी हे सममूल्य असणार नाही. चला, मूळ आणि अपूर्णांक घातांक असलेल्या अशाच प्रकारची आणखी काही उदाहरणे सोडवूया. पुढील समीकरण शून्यापेक्षा जास्त किंवा शून्य इतक्या किमतीसाठी सत्य आहे आणि डी हा एक स्थिरांक आहे. तर डीची किंमत काय असेल? जर मी एखाद्या संख्येचे 6वे मूळ घेत असेल तर ते त्या संख्येचा 1/6 घातांक घेण्यासारखंच आहे. त्यामुळे जीचा घात 5चे 6वे मूळ हे जीचा घात 5 आणि त्याचा 1/6 घातांक यांच्याशी समान असते. आणि मागील उदाहरणात पाहिल्याप्रमाणे हे जीचा घात 5 गुणिले 1/6 असे होईल. हे आपले घातांकाचे नियम आहेत. आपण एखाद्या संख्येचा घातांक घेतो आणि नंतर त्या पूर्ण संख्येचा दुसरा घातांक घेतो तेव्हा आपण फक्त त्या घातांकाचा गुणाकार करू शकतो. म्हणजे हे जीचा घातांक 5/6 असल्यासारखे आहे आणि म्हणूनच डीची किंमत आपण काढू शकतो 5/6 आणि जीच्या 5व्या घातांकाचे 6वे मूळ हे जीचा घात 5/6च्या समान आहे. चला, असेच आणखी एक उदाहरण पाहूया. पुढील समीकरण x 0पेक्षा मोठा असताना सत्य आहे आणि डी हा एक स्थिरांक आहे. तर मग डीची किंमत काय असेल? हे खरोखरच मनोरंजक आहे आणि मी मागच्या उदाहरणात तुम्हाला सांगायला विसरलो, पण इथे व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला हे उदाहरण सोडवता येतं का ते पहा. चला तर मग आपण इथे मुळाला घातांकाच्या रूपात लिहिण्यास सुरुवात करूया. मी हे पूर्ण समीकरण पुन्हा लिहितो. एक्सचे 7वे मूळ लिहिण्याऐवजी मी 1/xचा घात 1/7 बरोबर एक्सचा घात डी असं लिहू शकतो. आणि जर माझ्याकडे 1च्या छेदस्थानी एखादी घातांकित संख्या असेल तर ती त्या संख्येच्या ऋण घातांका इतकी असते. त्यामुळे हे एक्सचा घात ऋण 1/7च्या समान आहे आणि मग हे एक्सचा घात डीच्या बरोबर असेल. म्हणून डीची किंमत ऋण 1/7 असायला हवी. यातील मुख्य मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या संख्येचा गुणाकार व्यस्त घेता तेव्हा ते त्या संख्येच्या ऋण घातांका इतकं असतं. यावर विचार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही याला एक्सचा घात 1/7 आणि त्याचा घातांक ऋण 1 असं मानू शकता आणि मग जर तुम्ही या घातांकाचा गुणाकार केला तर तुम्हाला इथे जे मिळालेलं आहे तेच उत्तर मिळेल. कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी डीची किंमत ऋण 1/7 हीच येते.